नमस्कार, मी विलास पडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या होत्या आतापर्यंतच्या हेडलाईन्स आणि या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे कोरोनाचं थैमान रोखण्यासाठी, कोरोनाची ही दुसरी लाट थोपवण्यासाठी राज्य सरकारनं आजपासून म्हणजे या क्षणापासून वीकेंड लॉकडाऊनला सुरुवात केलेली आहे आणि राज्यभरात त्याच्या अंमलबजावणीला सुद्धा सुरुवात झाली आहे. रात्रीचे 8 वाजलेत. आता सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत हा वीकेंड लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच बाहेर पडता येणार आहे. त्यांनाच त्या कामासाठी बाहेर येण्याची परवानगी असणार आहे. इतरांना मात्र आता घरात थांबावं लागणार आहे. एका बाजूला ही सगळी परिस्थिती जेव्हा की वीकेंड लॉकडाऊन सुरू होणार आहे आणि चर्चा अशी सुद्धा सुरू झाली की पुढचे काही दिवस महाराष्ट्रात लॉकडाऊन लावला जाऊ शकतो आणि याच भीतीने कदाचित अनेक ठिकाणी या लॉकडाऊनच्या काही वेळ आधी राज्यातल्या अनेक बाजारांमध्ये गर्दी झाली. उल्हासनगरमधली ही दृश्य आहेत ज्यात आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि सोशल डिस्टन्सिंगचा तर पूर्णपणे फज्जा उडाला. भाजी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडले. 2 दिवसांचा लॉकडाऊन आहे आणि त्यानंतर सुद्धा तो वाढवला जाऊ शकतो अशा प्रकारची चर्चा सुरू झाल्यानंतर नागरिकांनी एकच गर्दी केलेली दिसली उल्हासनगरमध्ये. 8 वाजल्यानंतर वीकेंडचा कर्फ्यू आणि लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. मात्र मी एक तुम्हाला आता चित्र दाखवणार आहे. त्या शहरामध्ये कोरोना संपलाय की काय असा तुम्हाला भास होईल. उल्हासनगर शहरमधील आपण खेमानी मार्केट परिसरात आहोत. खेमानी मार्केट परिसरामध्ये ही तोबा गर्दी झालेली आहे. आपण पाहू शकतो की प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते आज 8 वाजल्यापासून कर्फ्यू लागणार आहे तो सोमवारी सकाळी 7 पर्यंत असणार आहे आणि त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळामध्ये काही खरेदी करता येईल की नाही यामुळे हे नागरिक उल्हासनगर शहरवासी किंवा आजूबाजूचा शहाडचा परिसर असेल तिथले हे नागरिक या खेमानी परिसरामध्ये आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. इथे सोशल डिस्टन्सिंग चा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र आहे. पालिका प्रशासनाचं या ठिकाणी लक्ष नाहीये का अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र सध्या जी गर्दी आहे ती गर्दी त्या गर्दीमध्ये जर कोरोनाचे रुग्ण असतील तर या शहरामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. पालिका प्रशासनाची पथकं असतील ती नक्की करतायत काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. कारण शेकडोंच्या संख्येने जे नागरिक आहेत ते आजच्या शुक्रवारच्या दिवशी खरेदीसाठी बाहेर पडलेले आहेत. कारण 8 नंतर कर्फ्यू लागणार आहे आणि वीकेंडचा शनिवार आणि रविवारचा दिवस हा कडक लॉकडाऊन असणार आहे आणि त्यामुळे नागरिकांना ती भीती होती की आपल्याला खरेदी करता येईल की नाही. मात्र कोरोनाची कोणतीही नियमावली या ठिकाणी नागरिकांकडून पाळली जात नाहीये आणि या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क असेल किंवा सॅनिटायझर असेल या त्रिसूत्रीचं पालन इथं होताना दिसत नाहीये. इथे जर कोरोनाचे रुग्ण असतील तर मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग या ठिकाणी होणार आहे. मात्र नागरिकांना आपल्या स्वतःचीच नाही तर कोणाचीच काळजी किंवा जबाबदारीचं जाणीव इथं होताना दिसत नाहीये. त्यामुळे पालिका प्रशासनाचे पथक नक्की करताय काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट महेश रोकडेसह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर. मंडळी, आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला कोरोनानं जे थैमान घातलेलं आहे यात अनेक लोक जीवानिशी गेलेत. अनेकांचे जवळचे नातेवाईक गेलेत. प्रत्येकाच्या घरात काही ना काही या कोरोनानं थैमान घातलेलं आहे. अशा सगळ्या परिस्थितीत याचं गांभीर्य ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. हे जे काही चाललंय ते सगळं आपल्या उत्तम आरोग्यासाठी चालू आहे, आपले जीव वाचवण्यासाठी चालू आहे. त्यामुळे आपण हे गांभीर्य ओळखणं गरजेचं आहे आणि या सगळ्या नियमांचं काटेकोर पालन करणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. याबद्दल माहिती देण्यासाठी आता आपल्या सोबत आपले प्रतिनिधी आहेत. सुष्मिता आपल्या सोबत आहे आणि कोल्हापूरला सुद्धा जायचं आपल्याला. संदीप राजगोळकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सुरुवातीला सुष्मिताकडे जातो. सुष्मिता, तुम्ही आता दादरच्या उड्डाणपुलाच्या तिथं दिसताय. लॉकडाऊन सुरू झालेला आहे, वीकेंड लॉकडाऊन. पहिलं चित्र काय? दादर जिथं गजबजलेला परिसर असतो, गर्दी ओसरायला सुरुवात झाली का? लोक घरात पोहोचले का? खरं तर आपण म्हटलं दादर हा मुंबईचा अगदी मध्यवर्ती भाग समजला जातो आणि या मुंबईतल्याच दादर परिसरामध्ये रेल्वे स्टेशन आणि बाजारात अनेक खरेदी करणारी जी लोक आहेत त्यांची गर्दी सध्या आपल्याला पाहायला मिळते. माझ्या अवतीभोवती जर तुम्ही बघाल तर पोलिसांच्या गाड्या या तैनात करण्यात आलेल्या आहेत. पोलिसांनी काही वेळापूर्वी सगळ्या नागरिकांना इथून हटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. साधारण आपण जर बघितलं तर 7-7:30च्या दरम्यान लोकांनी घराकडे जायला कूच केली होती आणि आता सुद्धा अशी स्थिती आहे की अनेक
जे फेरीवाले असतील, अनेक जे रस्त्यावरनं जाणारी मंडळी आहेत, त्यांना वारंवार पोलिसांकडनं अशा सूचना देण्यात येतात की तुम्ही घरी बसा किंवा घरी लवकरात लवकर जा. वीकेंड लॉकडाऊनमुळे आता जर आपण बघितलं तर अनेक बाजारपेठांमध्ये गर्दी पाहायला मिळते. अवतीभोवती सगळीकडे असे नियमांचं पालन करावं म्हणून सांगण्यात येते. माझ्या मागे जर तुम्ही बघाल तर आता ही अशी परिस्थिती आहे की पोलिसांनी सुद्धा या संपूर्ण परिस्थितीवरती नियंत्रण आणण्यासाठी नियम लावलेले आहेत. लोक अगदी सर्रास कॅमेरा समोर सुद्धा अशा पद्धतीने मास्क काढायला घाबरत नाहीयेत. म्हणजे अजूनही लोकांमध्ये किती बेफिक्री आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय. जे नियम आहेत वीकेंड लॉकडाऊनचे ते फार कडक आहेत. यापूर्वीच्या लॉकडाऊनला आपण सामना केलेला आहे, तरी सुद्धा आपण जर बघितलं तर उद्यापासून किंवा आता या क्षणापासून सुरू झालेल्या त्या मावशी तुमच्या मागे आहेत, त्या मावशीला जरा बोलतं करा ना. त्या मावशीला विचारा लॉकडाऊन. मावशी काय वाटतं, कोरोना एवढा आहे, लॉकडाऊन वाढला आहे, तरी सुद्धा घराबाहेर आला आता तर संचारबंदी लागू आहे. आता काय बोलू, काय सांगा तुम्हाला काय वाटतं, तुम्ही हा तिथे थांबलेला? संचारबंदी चालू आहे सर्व जनतेसाठी, एक ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण आता नाही इलाज आहे त्याला. काय करावं, पोटासाठी बाहेर नाही पडत, खावे काय. तुम्ही आता कुठे चाललात? आता तर संचारबंदी लागू झाली. तर मी कल्याणला चाललोय, कल्याणला. हो मास्क वापरणं, नियम पाळणं, गरज असेल तरच घराबाहेर पडा. हो, ते आवश्यक तरी आहे. बाहेर पडताय. ते आवश्यकता आहे, तिथे नियम पाळणं गरजेचं आहे. ते नाही पाळलं तर मग तुम्ही काय करू शकता. तुम्ही अजूनही फेरीवाल्यांना इथून हटवलं तरी तुम्ही अजूनही इथेच आहात. बघा, जसं आपण म्हटलं की फेरीवाल्यांना हटवलंय पोलिसांनी, तशा त्या लगेच इकडनं निघाल्यात. अनेक लोक इथे आहेत आणि अशाच पद्धतीची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की ज्यामुळे कोरोना घराघरापर्यंत पोहोचलाय, आपल्यातल्या प्रत्येकाच्या कुटुंबापर्यंत जाऊन पोहोचलाय. पण अजूनही आपण म्हणतो ना की कोरोना नाहीच, असं एक काही लोकांच्या मनामध्ये चुकीचा भ्रम आहे. तोच भ्रम इथे आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सुष्मिता, धन्यवाद मिळालेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. मुंबईतलं हे चित्र आहे. आशा करूया की पुढच्या काही तासामध्ये हे चित्र बदलेल. मुंबईकर आपल्या घरी जातील. काही तास आपण मुंबईकरांना देऊया. कोल्हापूरला जाऊया. आपले प्रतिनिधी संदीप राजगोडकर आहेत. संदीप, 8 वाजून गेले, कोल्हापूरकरांचे रस्ते मात्र वाहताना दिसत आहेत. नक्कीच विलास, त्यापूर्वी एकच महत्त्वाची गोष्ट प्रेक्षकांना सांगावी लागेल. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 277 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. 80 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि 1700 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 8 वाजून गेलेल्या जवळपास 5 ते 6 मिनिटं उलटलेली आहेत, पण अजूनही कोल्हापूर शहरातले सगळे सिग्नल्स जे आहेत ते अजूनही सुरू आहेत. त्यामुळं जो लॉकडाऊन, वीकेंड लॉकडाऊन जो लावलेला आहे त्याची अंमलबजावणी कशी होणार हा खरं तर एक यक्ष प्रश्न म्हणावा लागेल. मी सध्या आहे कोल्हापूर शहरातल्या गजबजलेल्या किंवा कोल्हापूर शहराचं प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या ताराराणी चौकामध्ये. आपण जर या ठिकाणची ही सगळी परिस्थिती पाहिली तर विद्यापीठकडून येणाऱ्या रस्त्यावरचा आता सिग्नल आता नुकताच सुटणार आहे तो विलास समोरचा. त्या ठिकाणी अनेक वाहनं आपल्याला दिसत आहेत. हा जो रस्ता दिसतोय हा मध्यवर्ती बस स्थानकाकडून येणारा रस्ता आहे. अनेक गाड्या ज्या आहेत त्या येताना रस्त्यावर चित्र पाहायला आपल्याला मिळतंय. ही जर आपण परिस्थिती पाहिली तर अनेक दुकानं बंद करण्यात आली आहेत, पण दुकानं जरी बंद झाली असली तरी रस्त्यावरची वर्दळ मात्र अजूनही थांबलेली नाही आहे. आपण पाहतो ह्या डाव्या साईडला पाहिलं तर इकडची देखील ही सगळी दुकानं पूर्णपणे बंद झालेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या वाहनांच्या पलीकडे पोलीस देखील थांबलेले आहेत. जे लोक मास्क घालत नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते. 500 रुपयाचा दंड देखील त्यांना खरं तर दिला जातोय. पण आत्ताची महत्त्वाची गोष्ट हीच आहे की 8 वाजून गेलेले आहेत तरी देखील अजूनही रस्त्यावर लोक दिसत आहेत. घरी परतत आहेत लोक, अजूनही घरी पोचलेले नाहीत. अनेक लोक प्रवासात आहेत आणि सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत जरी हा वीकेंड लॉकडाऊन असला तरी आजची पुढचे 2-3 तास महत्त्वाचे असणार आहेत. जर पाहिलं चित्र तर कोल्हापूर, सातारा, सांगली सगळ्याच शहरांमध्ये अजूनही गजबजलेलं चित्र पाहायला मिळतंय. साधारणतः 10 नंतर कडकडीत लॉकडाऊन म्हणजे रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळू शकतो. पण अजून किमान 1.5 ते 2 तास तरी विलास रस्त्यांवर अशीच रहदारी पाहायला मिळणार आहे. संदीप, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने काय तयारी केलेली आहे? कारण प्रशासन 2 गोष्टींमध्ये बिझी आहे. एकतर कोरोनाला थोपवायचं, दुसऱ्या बाजूला आता लॉकडाऊनची अंमलबजावणी सुद्धा करायची आहे. ही अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने नेमकी काय तयारी केलेली आहे? किती फोर्स रस्त्यावर उतरवली? एक तर विलास जवळपास 2000 ते 2200 पोलीस रस्त्यांवर असणार आहेत. कोल्हापूर शहराचा जर विचार केला तर 8 ते 9 ठिकाणी चेकपोस्ट उभे केले जाणार आहेत.
कर्नाटककडून येणारी हद्द असेल, कोकणाकडून म्हणजे गोव्याकडून येणारी हद्द असेल आंबोलीजवळ, तिथं चेकपोस्ट उभा केला जाणार आहे. गगनबावड्याकडून येणारा रस्ता असेल, हायवेकडून शिये मार्गे येणारा रस्ता असेल, अशा अनेक ठिकाणी चेकपोस्ट उभा केला जाणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील असं प्रशासनानं सांगितलं आहे, जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे. मेडिकल्स असतील किंवा महत्त्वाची जी वाहतूक असेल, मग ॲम्ब्युलन्स असेल किंवा औषधांची वाहतूक जी असेल तीच फक्त असणार आहे. मॉर्निंग वॉक करणारे जर सापडले तर त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई केली जाईल असं कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे. वाहनासकट जर कारण नसताना, काम नसताना जर वाहनासकट जर कोणी सापडलं तर वाहन देखील जप्त केलं जाणार आहे. कारण गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये आपल्याला माहिती आहे हजारो वाहनं कोल्हापूर पोलिसांनी जप्त केली होती. दंडात्मक कारवाई करून मग ती वाहनं त्यांच्या ताब्यात देण्यात आली जवळपास 3 ते 4 महिन्यानंतर. त्यामुळे कोल्हापूरकरांनी साहजिकच रस्त्यावर येणं टाळलं पाहिजेत आणि उद्या आणि परवा कसं चित्र असतं हे देखील आपल्याला काही तासानंतर समजू शकणार आहे. नक्कीच. आणि आता जर कोणी विचार करत असेल की इव्हिनिंग वॉकला सुद्धा आपण जाऊया तर त्यांनी जाता कामा नये, कारण आता लॉकडाऊन लागलेलं आहे हे आपण सांगूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. राज्यातलं हे चित्र आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. 8 वाजून गेलेले आहेत, लॉकडाऊन सुरू झालेलं आहे, वीकेंड लॉकडाऊन. आणि या वीकेंड लॉकडाऊनचं महाराष्ट्रातलं चित्र सध्या तरी असं दिसतंय की आता प्रशासनानं याची अंमलबजावणी करायला सुरुवात केलेली आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर महाराष्ट्रातल्या आणखी काही शहरात जाऊया, बघूया ग्राउंड रिपोर्ट काय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय खास कार्यक्रम कोरोना लॉक. कारण आता कोरोनाचं हे सगळं थैमान रोखण्यासाठी प्रशासनानं महत्त्वाचे नियम, कठोर निर्बंध लागू केलेत. आजपासून तर आता या क्षणापासून लॉकडाऊन सुद्धा सुरू झालेला आहे. या वीकेंड लॉकडाऊनच्या बद्दल महाराष्ट्रातल्या विविध शहरात आपण जातोय, जाणून घेतोय तिथे काय परिस्थिती आहे, कशी त्याची अंमलबजावणी सुरू आहे. आपल्यासोबत आता आपले प्रतिनिधी असतील, पण त्याआधी बघूयात की काय सुरू राहणार आहे, काय बंद राहणार आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये किराणा सामानाची दुकानं सुरू राहतील. एपीएमसी मार्केट सुद्धा सुरू राहणार आहे, त्यामुळे चिंता करायचं कारण नाहीये. बांधकाम साहित्याची दुकानं मात्र बंद राहणार आहेत, ती खरेदी तुम्हाला करता येणार नाही. गॅरेज मात्र सुरू राहणार आहेत. गाडी बंद पडली तर तुम्हाला त्याच्यासाठी ती सुविधा मिळेल. इलेक्ट्रिकल साहित्याची दुकानं मात्र बंद राहणार आहेत. रेस्टॉरंट आणि बारना पार्सल सेवेसाठी परवानगी देण्यात आलेली आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना बाहेर जायला परवानगी देण्यात आलेली आहे. वैध कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. त्यामुळे विनाकारण बाहेर पडण्याचा डोक्यात जरी विचार आला असेल तरी तुम्ही तो विचार बाजूला काढून ठेवा, घरात राहा, कारण पुढचे काही दिवस हा लॉकडाऊन असणार आहे. तर ही सगळी नियमावली नवीन या सगळ्या लॉकडाऊनची असणार आहे, वीकेंड लॉकडाऊनची. आपल्या सोबत या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी मुंबईतून आहेत. सोलापूरची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आपण जाऊया सागर सुरवसे यांच्याकडे. सुरुवातीला स्वातीकडे जातोय. स्वाती, 8:15 होऊन गेलेले आहेत. अंमलबजावणी सुरू झाली आहे का, वर्दळ कमी झाली आहे का, काय परिस्थिती मुंबईतली? खरं तर वीकेंड लॉकडाऊनचा हा पहिला आठवडा आहे, त्यामुळे आणि लोकांपर्यंत खरं तर आपण बघितलं की या ब्रेक द चेन हा जो काही नवीन नियम आहे ते व्यवस्थित पोहोचले नाही आहेत. म्हणजे रेस्टॉरंट सुरू ठेवायची की नाही ठेवायची, इथपासून बार ठेवायची की नाही, असं सगळं कन्फ्युजन आहे. आता जिथे मी आहे जोगेश्वरीचा जो पट्टा आहे तिथं कुठेच असं आपल्याला संचारबंदी, म्हणजे कारण वीकेंड लॉकडाऊनमध्ये संचारबंदी ही महत्त्वाची आहे, पण कुठेच बघायला मिळत नाही. ही आपण बघतोय की सामान्य ये जा सुरू आहे. इकडे जर आपण बघितलं की लोक आपल्याला सरळ सरळ रस्त्यावरनं चालताना इथे बघायला मिळतात. यावरनं ही खरंच कुठली संचारबंदी आहे का, किंवा हा मिनी लॉकडाऊन तरी वीकेंडचा आहे का, याबद्दल डाऊट आहे. आणि तो यासाठी आहे कारण ब्रेक द चेन, म्हणजे आपण जर सुरुवातीला बघितलं की जेव्हा लॉकडाऊनच्या काही नियमावली होत्या त्या सरळ सरळ होत्या, पण यामध्ये बऱ्याच गोष्टींना सूट आहे, बऱ्याच गोष्टींना सूट नाही आहे. त्यामुळे नेमकं पालन कसलं करायचं या संदर्भात कन्फ्युजन आहे. इथे आपण बघतो की पोलिसांचा ताफा बऱ्यापैकी आहे, पण त्यांच्या उपस्थितीत पण लोकांची ये जा सुरू आहे. पोलिसांनी कोणत्याही कारवाईला सुरुवात केलेली नाही आहे. आणि एकूणच म्हणजे कदाचित आपण हे गृहीत धरून चालूया की आजची रात्र जी आहे किंवा आज जे आहे ते साधारणतः इतकं फारसं लॉकडाऊनचा परिणाम जाणवणार नाही, पण मात्र शनिवार रविवारी जर पोलिसांनी हरकत घेतली तर मात्र मोठ्या प्रमाणावर मुंबईतले रस्ते
जे जे सामसूम बघायला आपल्याला मिळतील, म्हणजे इतकी ये-जा आहे तितकी होणार नाही. एकतर वर्किंग डे आहे, फ्रायडे म्हटलं तर, शुक्रवार म्हटलं तर साहजिकच आहे की सध्या तरी म्हणजे मुंबईतल्या अनेक ठिकाणी मी जो साधारणतः या आधी आपण जे दृश्य दाखवलं ती खार किंवा बँड्रामधली होती आणि त्यानंतर अंधेरीपर्यंत जवळपास 4 ते 5 स्टेशनचा टप्पा मी ओळखला, कुठेच आपल्याला असं बघायला मिळत नाहीये. मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते की लोकांची जी वाहतूक आहे म्हणजे लोकांचं ये-जा आहे ते सुरू आहे. आपण अनेक म्हातारे किंवा अनेक वृद्ध महिला पुरुष पण आपण बघू शकतो की ज्यांची खास काही कामानिमित्त बाहेर पडलेत असं नाही किंवा कामातनं घरी जातात असं नाही आहे, पण तरीही त्यांची ये-जा सुरू आहे. त्यामुळे मुंबई ते जर दक्षिण मुंबईत बघितलं तर चित्र नक्कीच वेगळं आहे, कारण दक्षिण मुंबईतला अर्धिकांश पट्टा जो आहे म्हणजे विशेषतः आपण जर मरीन ड्राईव्ह किंवा इकडचा सगळा पट्टा बघितला कुलाबा वगैरे तर ऑफिसेसची संख्या जास्त आहे. त्यामुळे लॉकडाऊनचं जे वीकेंड लॉकडाऊनचं जे चित्र आहे ते अधिक स्पष्ट तिकडे जाणवतं. पण मध्य मुंबई आहे किंवा सबब आहेत, उपनगर आहेत, तिथे मात्र अजूनही तेवढ्या कडक अंमलबजावणी झालेली बघायला मिळत नाही. पण स्वाती, खरं तर मुंबईमध्ये आजपासून 8 वाजल्यापासून हा लॉकडाऊन जरी सुरू झालेला असला तरी दररोज गेल्या आठवडाभर आपण बघितलं की 8 वाजल्यापासून संचारबंदी असायची. या संचारबंदीमध्ये सुद्धा अनेक निर्बंध होते, तेव्हा सुद्धा या सगळ्याचं पालन झालं मुंबईकरांकडून? खरं तर संचारबंदी ही कुठे दिसलीच नाही. म्हणजे जमावबंदी नक्की दिसली की 5-5च्या संख्येनं म्हणजे 5पेक्षा अधिक लोक एकत्र यायचं नाही तर ते बऱ्यापैकी बघायला मिळालं. पण जसं की सागरनी दृश्य दाखवली होती की मरीन ड्राईव्हवरची की लोक जमले होते, म्हणजे संचारबंदी त्यांना माहिती आहे की आता 8 नंतर तुम्हाला बाहेर जाता येणार नाही, म्हणजे किमान 1 तास तरी आधी त्यांनी तिथून उठून जाऊन आपल्या घरापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. पण ती जी म्हणजे पोलिसांच्या कारवाईची भीती म्हणू किंवा लॉकडाऊनची जी भीती म्हणू ती जी आधी बघायला मिळेल ती आता कुठेतरी लोकांच्या मनात नाही, कारण या नियमांबद्दलची जी आहे ना ती थोडीशी असंभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणजे नेमकं काय पाळायचं काय नाही पाळायचं हाच याच्यामधला सगळा घोळ आहे की स्पष्ट नाहीये. पण कदाचित हा पहिला आठवडा होता आणि विलास येत्या 3 आठवड्यांमध्ये आपल्याला हा बदल नक्की जाणवेल अशी आपण आशा करायला हरकत नाहीये. नक्कीच. आणि आवाहन सुद्धा करूया ना आपण सगळ्या जनतेला की बाबा हे आपल्यासाठी आहे, आपल्याला चेन ब्रेक करायची आहे आणि त्याच्यासाठी या नियमांचं कठोर पालन करणं गरजेचं आहे. सोलापूरला जाऊया. सोलापूरला आपले प्रतिनिधी आपल्यासोबत सागर सुरवसे जोडले गेलेले आहेत. सागर, संचारबंदी लागू झाली, संचार मात्र थांबलेला नाहीये, तुमच्या मागे वाहणारा रस्ता आम्हाला दिसतोय. खरं तर विलास असंच आपल्याला म्हणावं लागेल, कारण एकंदरीत ज्या पद्धतीने नियमावली समोर येणं अपेक्षित होतं, लोकांच्या मनामधले जे डाऊट्स होते, जे शंका होत्या त्या क्लिअर करणं प्रशासनाकडनं गरजेचं होतं, मात्र तसं होताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. त्यामुळेच कुठेतरी ही जी मुक्त संचार जो आहे लोकांचा, संचारबंदीतला हा मुक्त संचार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. विलास, आपण जर पाहिलं सोलापुरातील शहरातील मुख्य चौक आहेत, शिवाजी चौक असेल, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल, रंगभवन चौक जिथे मी आता थांबलेलो आहे, त्याचबरोबर पाठीमागे 7 रस्ता चौक आहे, त्या सर्व ठिकाणी आपल्याला तुडुंब गर्दी लोकांची पाहायला मिळते. जसं काही दैनंदिन व्यवहार सुरू आहेत अशा पद्धतीची गर्दी आहे. त्याचबरोबर बेकरीज आहेत, पेट्रोल पंप आहे, या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. कारण 2 दिवसानंतर पुन्हा पेट्रोल आणि याच्यासाठी धावाधाव करावी लागणार किंवा जे काही खाण्याचे पदार्थ आहेत, बेकरी आयटम्स, ते देखील घेण्यासाठी वर्दळ चालू होती या ठिकाणी, ते अद्यापही सुरू आहे. त्यामुळे एकंदरीतच सोलापूरमध्ये संचारबंदी जरी आता लागू झाली असली 8 नंतर, तरी तितकी जी काही संचारबंदीची दाहकता किंवा भीती जी आहे ती लोकांच्या मनामध्ये असल्याचं पाहायला मिळत नाही. साताऱ्याला सगळ्यात दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे सोलापूर शहरातील संख्या जी आहे, रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढते आणि आज जवळपास 988 रुग्ण हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आढळलेले आहेत. तर धक्कादायक बाब म्हणजे 19 लोकांचा आज मृत्यू झालेला आहे. विलास, त्यापैकी धक्कादायक आकडेवारी आहे. पण मला त्याच अनुषंगाने तुम्हाला विचारायचं आहे की सोलापूर हे एक जंक्शन आहे, सीमावर्ती भाग आहे, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारं हे शहर आहे, या आणि मोठी बाजारपेठ सुद्धा आहे. ही सगळी कारणं आहेत सोलापुरातला कोरोनाचा हा आकडा वाढण्यामागे. आणि आता हे सगळं थोपवण्यासाठी काय यंत्रणा काम करतायत? निश्चितच विलास, तू जसं म्हणालात की खरं तर 3 राज्यांना जोडणारं हे शहर आहे, त्याचबरोबर मराठवाड्याला देखील जोडणारं शहर आहे, मुख्य बाजारपेठेचं केंद्र आहे, मोठं जंक्शन आहे. कारण इथून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, जी आंतरराष्ट्रीय स्तराची किंवा राज्यांतर्गत जी वाहतूक होते ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते, हे एक कारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या बाजारपेठा किंवा कृषी मालासाठी जी मोठी बाजारपेठ आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, ती देखील या ठिकाणी आहे, ते देखील एक कारण आहे.
आणि याशिवाय उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येतात. म्हणजे आजच जिल्हा प्रशासन नवे आदेश जारी केलेले आहेत. सोलापूर शहरातील जवळपास 11 जे हॉटेल्स आहेत, हा जे हा लॉजिंग्स आहेत, ते या ठिकाणी महापालिका प्रशासनाने अधिग्रहित केलेले आहेत आणि त्या ठिकाणी पेड क्वारंटाईनची सुविधा करण्यात आली आहे. कारण बेड्सच अवेलेबल नाही आहेत. बर सोलापूर शासकीय रुग्णालयातील क्वारंटाईन सेंटर, कोरोना सेंटर असेल, कोविड सेंटर असेल, या ठिकाणचे बेड्स देखील फुल झालेले आहेत. खासगी रुग्णालयात सुद्धा जागा मिळत नाही आहेत. दुसरीकडे रेमडेसिवीरचा साठा कमी आहे. दुसरीकडे लसीकरणाचं प्रमाण देखील घटलेलं आहे, कारण साठा अवेलेबल नाही, लसी अवेलेबल नाही आहेत. हा अशा एकंदरीत मोठ्या प्रमाणात समस्यांच्या विळख्यामध्ये जे आहे ते सोलापूर आता अडकलेलं आहे आणि आता त्याला सोडवण्यासाठी खरं तर कालच केंद्राचं पथक या ठिकाणी सोलापुरात दाखल झालेलं आहे. मात्र त्यातलाच एक अधिकारी देखील या ठिकाणी पॉझिटिव्ह आलेला आहे, तर दुसरा क्वारंटाईन आहे. त्यांचा ड्रायव्हर देखील या ठिकाणी पॉझिटिव्ह आढळलेला आहे. अशा सगळ्या समस्यांमध्ये जे आहे ते सोलापूर शहर आणि जिल्हा अडकलेला आहे. त्यामुळे नक्कीच आता या सोलापूर शहराकडे पुन्हा सगळ्यातून एकदा सुटका नव्याने होईल सोलापूरकरांची आणि ही चेन ब्रेक होईल अशी आशा करूया. धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून ज्या प्रमुख शहरांमध्ये कोरोनानं थैमान घातलंय, हे थैमान आणि तिथं आता या वीकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी, हे सगळं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याचबरोबर आज महाराष्ट्रामध्ये आम्ही आवाहन करतोय की या सगळ्या नियमांचं काटेकोर पालन करणं आपल्या सगळ्यांसाठी गरजेचं आहे. या कोरोनाला लॉक करणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी, महाराष्ट्रासाठी. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर सुद्धा आपण या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या इतर शहरात जाऊया, जाणून घेऊया वस्तुस्थिती काय आहे, कशी होतीये अंमलबजावणी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमतवर कोरोना लॉक हा विशेष कार्यक्रम आणि या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेतोय राज्य सरकारनं जो वीकेंड लॉकडाऊन लागू केलेला आहे, या वीकेंड लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला आता सुरुवात झाली आहे आणि राज्यातल्या विविध शहरांमधली परिस्थिती काय आहे हे आपण जाणून घेतोय. आपल्या सोबत आता आहेत आपले अहमदनगरचे प्रतिनिधी हरीश दिमोटे. हरीश, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. नगरची परिस्थिती जर आज बघितली या क्षणाला, तर नगर हे कोरोनाचा आगर बनलंय की काय, इतकी भयावह परिस्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता कोरोनाला लॉक करण्यासाठी जो लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे, त्या लॉकडाऊनची अंमलबजावणी कशी सुरू झाली आहे? नक्कीच विलास, अहमदनगर जिल्ह्यातली परिस्थिती तुम्ही म्हणता तशीच आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट अहमदनगर जिल्हा झालेला आपण बघतोय. गेली काही दिवस जर बघितलं तर 2000पेक्षा जास्त रुग्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये मिळून येत आहेत. काल तर मृत्यूने देखील थैमान घातलं. एकाच वेळी अमरधाममध्ये 42 जणांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले. 3 दिवसात 70 जणांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत 1270 जणांचा मृत्यू झालाय. मृत्यूचा आकडा वाढत चाललाय, कोरोनाबाधितांचा आकडा कुठेतरी वाढत चाललाय. आणि आता जो लॉकडाऊन जो 2 दिवसाचा सरकारने घोषित केलाय, त्यामध्ये देखील कुठेतरी सरकारचे निर्देश आणि अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश यामध्ये कुठेतरी फरक बघायला मिळतो आहे. कारण शनिवार आणि रविवार फक्त मेडिकल आणि दवाखाने नगर जिल्ह्यातले सुरू राहणार आहेत. बाकी सगळे जे उद्योग व्यवसाय आहेत, मग किराणा दुकान असेल, भाजीपाला असेल, सगळं बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलाय. त्यामुळे कुठेतरी नगर जिल्ह्यातल्या लोकांची आज धावपळ बघायला मिळाली. आज 8 वाजता इंडस्ट्री एरिया हे सगळं बंद राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जे आदेश काढले त्यानुसार सगळं बंद ठेवण्याचा जो निर्णय आहे तो नगर जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेला आहे. केवळ आणि केवळ फक्त मेडिकल आणि दवाखाने हेच सुरू राहणार असल्याचे त्यांचे आदेश आहेत. त्यानुसार आता सगळीकडे कारवाई सुरू झाली आहे. पोलीस सगळीकडे नाकाबंदी करताना दिसत आहेत. दुकानं बंद केली जात आहेत आणि फक्त अत्यावश्यक कामासाठीच फक्त घराबाहेर पडता येणार आहे. मेडिकलचं काम असेल किंवा इतर कोणतं अत्यावश्यक काम जे आहे त्यासाठीच फक्त लोकांना बाहेर पडण्याच्या सूचना केल्या गेलेल्या आहेत. संचारबंदी लागू केली गेलेली आहे. दिवसभर जमावबंदी आहे. रात्री संचारबंदीचा आदेश लागू केला गेलेला आहे. दिवसागणिक वाढत चाललेली जी कोरोनाची आकडेवारी आहे त्यामुळे कुठेतरी कदाचित जिल्हाधिकाऱ्यांनी हा वेगळा निर्णय घेतलाय की काय असं म्हणावं लागेल. पण हरीश, जेव्हा आज तुम्ही दुपारी आकडेवारी दिली नगरची, तेव्हा ती आकडेवारी भयावह होती. एका नगर जिल्ह्यासारख्या ग्रामीण भागातून सुद्धा जर 2-2 हजार रुग्णसंख्या येत असेल आणि बातम्या या सुद्धा येत आहेत की मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या इतकी आहे की आता स्मशानभूमीमध्ये सुद्धा ताण येतोय. काय ही सगळी परिस्थिती निर्माण झाली नगरमध्ये?
नक्कीच विलास, आपण जर बघितलं तर सप्टेंबर नंतर जेव्हा लॉकडाऊन शिथिल झाला आणि सगळे उद्योग व्यवसाय सुरू झाले, ग्रामीण भागातल्या बाजारपेठा असतील, आठवडे बाजार असतील, सभा मेळावे असतील, लग्न असतील, सगळं असं काही कोरोना आहे की नाही असं कुठेतरी नगर जिल्ह्यातले लोक सगळे मानायला लागलेले होते. आणि मास्क न लावणे, डिस्टन्सिंगचं पालन न करणे, मोठ्या मोठ्या मेळाव्यांना जाणं, सभांना जाणं, लग्नामध्ये जाणं, मोठी गर्दी सगळीकडे बघायला मिळत होती आणि त्याचाच परिणाम कुठेतरी आज बघायला मिळतो आहे. अहमदनगर शहरामध्ये सगळ्यात मोठी वाढ जी आहे ती शहरामध्ये होताना दिसते. त्या खालोखाल संगमनेर तालुका असेल, राहाता तालुका असेल, शिर्डी असेल, कोपरगाव असेल, श्रीरामपूर असेल, हे जे ग्रामीण भागातले तालुके आहेत यामध्ये देखील मोठी रुग्णवाढ होते आहे आणि कुठेतरी अहमदनगर जिल्ह्यातल्या नागरिकांचा हलगर्जीपणाच कारणीभूत आहे असं म्हणावं लागेल. निश्चितच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. नगरमधली ही परिस्थिती सांगितली हरीश दिमोटेंनी, जी अत्यंत चिंताजनक आहे आणि ही परिस्थिती बदलण्यासाठीच म्हणून आता वीकेंड लॉकडाऊन अत्यंत कठोरपणे त्याची अंमलबजावणी करण्याची नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत. बघूया या सगळ्यातून खरंच कोरोना लॉक होतोय का. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर विशेष कार्यक्रम नॉन स्टॉप कव्हरेज कोरोना लॉक. या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय राज्य सरकारनं आजपासून 8 वाजल्यापासून राज्यभरात जो वीकेंड लॉकडाऊन लावलेला आहे त्या लॉकडाऊनची अंमलबजावणी नेमकी कशी होते. महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख शहरांमध्ये जाऊन आपण त्याचा आढावा सुद्धा घेतोय आणि आव्हानं काय आहेत या सगळ्याचा आपण धांडोळा घेतल्यानंतर आता आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी मुंबईतल्या परिस्थितीबद्दल बोलण्यासाठी स्वाती लोखंडे ढोके जोडले गेलेले आहेत. स्वाती, जेव्हा आता राज्य सरकारनं या लॉकडाऊनची अंमलबजावणी करायला घेतलेली आहे तेव्हा प्रशासनाच्या समोर सुद्धा अनेक आव्हानं असणार आहेत. ही आव्हानं अशी आहेत की या संपूर्ण लॉकडाऊनची अंमलबजावणी करणं, जोपर्यंत याची कठोर अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत जे उद्दिष्ट साध्य करायचंय ते साध्य होणार नाही. ब्रेक द चेन. त्यामुळे आता प्रशासनाच्या समोर हे किती मोठं आव्हान असणार आहे. कारण एका बाजूला सांगितलंय की कायदा वापरायचा नाही, म्हणजे लाठी वापरायची नाहीये. अशा परिस्थितीत जर आपण बघितलं की कायद्यातल्या पळवाटांचाच अधिक वापर होतो, म्हणजे काय कायदे आहेत याची अंमलबजावणी करण्यापेक्षा त्याच्यामध्ये काय पळवाट मिळतील याचाच करता लोक अधिक विचार करताना बघायला मिळतात. ही जोगेश्वरीची दृश्य आहेत आणि माझ्या मागे आपण जर बघितलं की रेस्टॉरंट आहे आणि रेस्टॉरंटच्या बाहेर अजूनही साधारणतः एक लॉकडाऊन वीकेंड लॉकडाऊनला सुरुवात होऊन पण बराच कालावधी लोटला आहे आणि त्यानंतरही आपल्याला या अशा पद्धतीनं ही दृश्य बघायला मिळतात की ज्याच्यामध्ये लोक खरं तर सरळ सरळ रस्त्यावर आहेत अजूनही. त्याच्यामध्ये फक्त पुरुष आहेत असं नाही, त्याच्यामध्ये महिलांचा पण समावेश आहे. दुसऱ्या बाजूला माझ्या खरं तर इथे जर आपण बघितलं की पेट्रोल पंपा व्यतिरिक्त पण बाकी इतर म्हणजे बाजूला पेट्रोल पंप असला तरी पण बाजूला पण आपल्याला बरीच लोकांची गर्दी बघायला मिळते. आणि दुसरी गोष्ट आता माझ्या आपण डाव्या हाताला बघूया की फर्निचर ची सगळी अशी लहान मोठी दुकानं आहेत आणि या दुकानांमध्ये काम करणारी बरीच मंडळी आपल्याला इथे रस्त्यावर बघायला मिळतात. म्हणजे एका बाजूला फक्त इसेन्शियल सर्व्हिसेस किंवा अत्यावश्यक सेवांमधल्या लोकांनी काम करायचं आणि बाकी सगळी दुकानं बंद ठेवायची असं जरी असलं तरी अनेकदा कायद्यांच्या पळवाटा काढली जाते. आपण बघितलं की CSC स्टेशनला अनेक असे लोक सापडले की ज्यांनी बोगस ओळखपत्र केले होते. आता याच्यामध्ये पण आपल्याला असे अनेक बोगस काही जण फळ विक्रेते सापडतील, भाजी विक्रेते सापडतील. पण खरं तर याच्या मागचा त्यांचा उद्देश कितीही चांगला असला की त्यांना कितीही म्हणजे या अख्ख्या वर्षभरामध्ये लोकांनी खूप सहन केलंय, अशा जर त्यांना थोडेसे काही पैसे कमवायचे असतील आणि त्यानिमित्तानं ते खोटं बोलतायत तर आपल्याला हे खरं तर नक्कीच स्वाती ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला थांबवतोय कारण जी बातमी आपल्या समोर येते ती बातमी महाराष्ट्राला हादरवणारी आहे. बातमी कोरोनाच्या थैमानाची आणि उद्रेकाची आहे. आज राज्यात कोरोना बाधितांचा जो आकडा समोर आलाय तो अक्षरशः हादरवणार आहे. 59,000 इतके रुग्ण एका दिवसात समोर आलेत. चिंतेची बाब ही आहे की आज एका दिवसात महाराष्ट्रात
300 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. मृत्यू दर हा सध्या 1.74% इतका पोहोचलेला आहे आणि मृतांचा जो आकडा आहे तोही सातत्याने वाढतोय. 26,95,065 लोक सध्या क्वारंटाईन आहेत. राज्यात आज 59,000 कोरोना बाधित समोर आलेले आहेत. स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. स्वाती, ही आकडेवारी जर बघितली तर आता असं वाटायला लागलंय की ही चेन जर आज आपण रोखली नाही तर मात्र अनर्थ होऊ शकतो किंवा परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ शकते. नक्कीच विलास, ज्या आकडेवारीचा तो उल्लेख केला, या आकडेवारीमध्ये एक स्पष्ट आपल्याला जाणवतं की याच्या आधी काय व्हायचं की बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या ही बाधित होणाऱ्या रुग्णांपेक्षा नेहमी जास्त असायची. पण या नव्या म्हणजे दुसऱ्या लाटेमध्ये जिथे दुसरा स्ट्रेन, दुसरा कोरोनाचा प्रकार इतका संसर्गजन्य आहे की बरं होणाऱ्यांचं प्रमाण हे कमी आहे पण बाधित होणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त बघायला मिळतंय. जसं आता आपण बघितलं की जवळपास 59,000 जण खरं तर आता या वेळेला कोरोनाच्या विळख्यात आज एका दिवसात 24 तासामध्ये सापडलेले आहेत आणि 301 जणांचा बळी गेलेला आहे. मुंबईमध्ये पण साधारणतः 9,000पेक्षा जास्त रुग्ण बाधित झाले आहेत आणि साधारणतः 32-33 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर बरे होणाऱ्यांची संख्या पुन्हा कमी आहे, 5,000 इतकीच होती. त्यामुळे या सगळ्या नव्या स्ट्रेनमध्ये आपल्याला काय बघायला मिळतंय की रुग्णालया भरत चालली आहेत आणि बरं होणाऱ्यांचं प्रमाण खूप कमी आहे. आणि याच्यामध्ये आणखी कसं बघायला मिळतंय की आधी फक्त वयोवृद्ध लोकांचं बाधित होण्याचं प्रमाण खूप जास्त होतं, पण यावेळेला काय झालंय तर तो तरुण असो, तो लहान मुलं असो, अशा सगळ्याच वयोगटातली मुलं, सगळ्याच वयोगटातले लोक यांना बाधित होताना बघायला मिळतात. त्यामुळे पीडियाट्रिक वॉर्ड असू दे किंवा मग कोविडचे आणखी वेगळं वॉर्ड, याच्यावर खूप मोठा ताण आणि आरोग्य व्यवस्थेवर ताण आहे. जे आपल्याकडे रिसोर्सेस आहेत ते कमी पडतात, बेड कमी पडतात, रेमडेसिवीर कमी पडते, ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. अशा सगळ्याच बाबीमध्ये महाराष्ट्र थकत चाललाय की काय असं बघायला मिळतंय. आणि राज्याकडे जे रिसोर्सेस कदाचित स्वाती तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आरोग्य यंत्रणेवर इतका प्रचंड ताण आहे, रुग्णसंख्या इतक्या मोठ्या प्रमाणात आहे आणि उपचाराच्या अभावी सुद्धा काही लोकांचा जीव जातोय का हा प्रश्न तो आकडा पाहिल्यानंतर येतो, जेव्हा मृत्यूचा आकडा 300च्या पार गेलेला आहे. स्वाती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि या निमित्तानं न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला आमचा आवाहन आहे, आज महाराष्ट्रावरचं हे अभूतपूर्व कोरोनाचं संकट आपल्याला थोपवायचं असेल तर आज आपण गंभीर होणं गरजेचं आहे. कोरोनाची भीती बाळगण्याची गरज नाही, पण त्याचं गांभीर्य मात्र ओळखणं तितकंच गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांच्या, आपल्या कुटुंबाच्या, आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी. जान है तो जहान है. या विशेष कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.